रात्रीची वेळ होती. दोन्ही बाजूला घनदाट जंगल, नुकताच पडून गेलेला मुसळधार पाऊस. वेळ रात्री 11:30ची आणि त्या निर्मनुष्य अशा वाटेने जाणारा एक ट्रक. मालक, जरा गाडी थांबवा की, आता तर पाऊस पण नाहीये. बाबू म्हणाला. वेड आहे का, इथे कुठे गाडी थांबवतो? जंगल बघ कसं पसरलंय आजूबाजूला. सुरेश म्हणाला. मुतायला लागलीये मला, कितीतरी वेळ झाला. मगाशी पण तुम्हाला सांगितलं तर म्हणाले की पाऊस आहे, पाऊस थांबल्यावर गाडी थांबवतो. बाबू म्हणाला. बरं थांबवतो, रडू नकोस. असं म्हणत सुरेशने ट्रक एका झाडाच्या जवळ आणत रस्त्याच्या लगत उभा केला. बाबू खाली उतरला आणि लगेचच बाजूला असलेल्या मोकळ्या जागेकडे गेला. सुरेशही ट्रकमधून उतरला आणि चालत चालत थोडा पुढे एका झाडाच्या जवळ गेला. लघुशंका करत असताना त्याची नजर समोरच असलेल्या त्या झाडाकडे गेली. त्या झाडावर काहीतरी चमकदार अशी वस्तू त्याला दिसली. लघुशंका झाली. त्याने जीभ बंद केली आणि तो त्या झाडाच्या जवळ आला. झाडाच्या जवळ येत त्याच्या लक्षात आले की त्या झाडाच्या मध्ये कोणीतरी एक चमकदार असा खिळा ठोकला होता आणि त्याच्याच खाली आणखी एक छोटा तसाच खिळा दिसत होता. विचित्र गोष्ट अशी होती की ते खिळे लोखंडाचे नसून चांदीचे होते. ते खिळे म्हणजे बारीक नसून जाडसर असे होते. चांदीचे दिसत आहेत. नाही म्हटलं तर बऱ्यापैकी पैसे मिळतील याचे. कमीत कमी 10-15 हजार तर सहज. त्याच्या मनात काहीतरी आलं आणि तो आता ट्रकच्या जवळ आला. ट्रकमध्ये चढत त्याने टूल बॉक्समध्ये हात घालत एक पकड बाहेर काढली आणि तो परत एकदा झाडाच्या कडे चालू लागला. त्याने मागे नजर टाकली. बाबूने आता बिडी पेटवली होती आणि तो बिडी ओढत तिथेच मोबाईलवर बोलत होता. गेल्या 2 तासापासून मोबाईलला रेंज नव्हती. ती बहुतेक आता आली होती. पकडीच्या मदतीने त्याने पहिला खिळा उपसला. अचानक झाडावर उलटी लटकलेली 4-5 वटवाघूळ तिथून उडून गेले आणि सुरेश जरासा दचकला. त्याच्या कानाजवळून हवेची एक उबदार अशी झुळूक गेल्याचं त्याला जाणवलं. त्याने आजूबाजूला बघितलं पण आजूबाजूला कोणीच नव्हतं. बाबू काही अंतरावर फोनवर बोलत होता. त्याने आता लगेचच दुसरा खिळा उपसला आणि त्याच्या कानाच्या बाजूने अचानक कुणाच्या तरी काहीतरी पुटपुटण्याचा आवाज ऐकू आला. त्याने दचकून बाजूला बघितलं. आजूबाजूला कोणीच नव्हतं. ते दोन्ही खिळे त्यांनी आता उचलले. वजनदार, जाडसर, एखाद्या खुंटी एवढे दिसणारे ते खिळे झाडात का बरं ठोकले गेले असतील याचा विचार त्याच्या मनात आला. पण त्याने जास्त विचार न करता ते खिळे पटकन रुमालात गुंडाळले आणि तो आता ट्रकमध्ये येऊन बसला. 2च मिनिटात बाबू पण ट्रकमध्ये येऊन बसला. सुरेशने ट्रक सुरू केला आणि आता ते तिथून निघाले. काही अंतर ट्रक पुढे गेला होता. दादा, कसला तरी वास येतोय. घाण. तुम्हाला पण येतोय का? नाही, मला नाही येत आहे, सुरेश हे म्हणाला. पण लगेच त्यालाही तसाच वास येऊ लागला होता. हो रे, मला पण आता यायला लागला, सुरेश म्हणाला. काही वेळ आता ते दोघे काहीही बोलले नाहीत. दूरवर आता एक वळण दिसत होतं. त्या वळणावरून सुरेशने ट्रक स्लो करत पुढे नेला. ते वळण पूर्ण होऊन जसा रस्ता समोर सरळ सुरू झाला, अचानक ट्रकच्या समोरून कोणीतरी धावत एका बाजूने दुसऱ्या बाजूला गेल्याचं त्या दोघांनी बघितलं. सुरेशने ब्रेक दाबला. आता त्या निर्मनुष्य रस्त्यावर समोर कोणीच नव्हतं. झाडीत देखील कसलीही हालचाल जाणवत नव्हती. तू ते बघितलंस? कोणीतरी गाडीच्या समोरून गेला आता, सुरेशने बाबूला विचारलं. हो, कोणीतरी होतं, कोणीतरी बाई, बाबू म्हणाला. एवढ्या रात्री एवढ्या भयानक जंगलात कोण बाई एकटी फिरत असेल? सुरेशला काहीच कळत नव्हतं. दादा, पटकन गाडी चालू करा. अजून 15 किलोमीटरचे जंगल आहे, मग आपण शहराच्या मेन हायवेला पोहोचू. सुरेशने परत एकदा ट्रकचा गिअर टाकला आणि आता पुढे जाऊ लागला. ओ थांबा, ओ थांबा. अचानक सुरेशच्या कानावर
मागच्या बाजूने एका लहान मुलाच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. त्याने ट्रक थोडा स्लो केला आणि मागच्या बाजूला आरशातून बघितलं, पण आजूबाजूला कोणीच नव्हतं. त्याला देखील आता भीती वाटायला लागली होती. काहीतरी विचित्र घडायला लागलं होतं हे त्याला समजलं होतं. त्या स्मशान शांततेत अचानक दूरवर कुठून तरी एका बाईचं रडणं ऐकू आलं. सुरेश, बाबू दोघेही घाबरले. काय होतंय काहीच कळत नव्हतं. त्याने गाडी थोडीशी स्लो केली. तो आवाज आता यायचा बंद झालेला आणि अचानक आता त्या स्त्रीची किंकाळी एकदम जवळून ऐकू आली आणि सुरेशच्या छातीत धस झालं. त्याने एक्सलेटरवर पाय दिला आणि गाडी आता वेगाने पुढे घ्यायला सुरुवात केली. तो गाडी वेगाने पुढे नेत होता. अचानक काही क्षण झाले असतील आणि अचानक त्याला कोणाच्या तरी पावलांचा, पैंजणाचा जोरात आवाज ऐकू येऊ लागला. त्याच्या उजव्या बाजूने. त्याने गाडीचा स्टीअरिंग सांभाळत उजवीकडे बघितलं. कोणीच दिसत नव्हतं, पण आवाज असा येत होता जणू कोणीतरी गाडीच्या वेगात गाडीच्या बाजूने धावतंय आणि ते जे कोणी होतं त्यांनी पायात पैंजण घातले असावेत, इतक्या वेगात तो आवाज येत होता. सुरेशच्या काळजाचा ठोका चुकला. बाबू थंडीने गारठून गेला. नक्की काय घडत होतं काहीच कळत नव्हतं. काही वेळातच आता समोर हायवे दिसू लागला होता. पैंजणाचे ते आवाज यायचे बंद झालेले. गेल्या 10 मिनिटांपासून काहीच विचित्र असं घडलेलं नव्हतं. गाडी त्यांनी आता हायवेवर आणली. हायवेपासून 15-20 मिनिटावरच एका वस्तीत ते दोघे राहत होते. बाबू हा सुरेशच्याच गावचा होता. सुरेश, त्याची बायको सुमती दोघेच होते. त्यांच्याच सोबत बाबू देखील राहत होता. हायवेवर पोहोचल्यावर दोघांच्या जीवात जीव आला. दादा, नक्की काय घडत होतं ते? नक्की काय असेल ते? हे बघ, काही जागा असतात अशुभ, जास्त विचार करू नकोस. आता आपण तिथून बाहेर आलोय ना, मग कसली काळजी करतोयस? काही टेन्शन घेऊ नको. आता घरी जाऊन जेवण करू आणि झोपू, सुरेश बाबूला म्हणाला. पण मनातून तोही घाबरलेला होता. कुठेतरी त्याच्या मनातही एक शंका उपस्थित झालेली की झाडाला ठोकलेले ते चांदीचे खिळे जे त्याने तिथून आणले होते, हे सगळं त्यानंतरच सुरू झालं होतं. काही वेळातच ते त्यांच्या घराच्या जवळ आले. वस्तीच्या बाहेर त्याने ट्रक लावला आणि आता बाबू आणि सुरेश दोघेही खाली उतरले. रुमालातले ते खिळे देखील सुरेशने स्वतः सोबत घेतले. भाऊला याबद्दल काहीच माहिती नव्हतं. दोघेही आता घरी आले. सुमतीने आल्या आल्या दोघांना जेवायला वाढलं. 3 खोल्यांचं ते छोटंसं घर होतं. एका खोलीत स्वयंपाकघर, दुसऱ्या खोलीत सुमती आणि सुरेश झोपायचे, तर तिसऱ्या खोलीत बाबू असायचा. जेवण झालं होतं. सुमती आणि सुरेश आता दोघेही आपल्या खोलीत गेले. जेवण खूप छान होतं. मस्त मटण बनवलं होतंस तू. हे बघ काय आणले मी. रुमालात गुंडाळलेले ते जाडसर चांदीचे खिळे त्याने तिला दाखवले. हे काय, चांदीचे आहेत? हो, उद्याच जातो बाजूच्या गावात आणि विकतो. 15-20 हजार मिळतील. मग तुझ्यासाठी नवीन साडी आणतो. तो म्हणाला. 1 मिनिट, तुमच्या कपाळावर हे लाल कुंकू कसं काय? त्याच्या कपाळाकडे बघत ती म्हणाली. इतका वेळ तर तिला तसं काहीच दिसलं नव्हतं. त्याने कपाळावरून हात फिरवत बघितलं. त्याच्या बोटांना देखील कुंकवासारखं काहीतरी दिसलं. तो आरशासमोर उभा राहिला. खरंच त्याच्या कपाळावर कुंकू लागलेलं. बाहेर येत त्याने तोंड धुतलं. बाबू एव्हाना झोपला होता. सुरेश आता परत त्याच्या खोलीत आला आणि आडवा झाला. सुमती त्याच्या बाजूला झोपली. बघता बघता सुरेशला गाढ झोप लागली. अशी झोप त्याला आजवर कधीच लागलेली नव्हती. सुमतीला देखील शांत झोप लागली होती. मध्ये किती वेळ गेला काहीच समजत नव्हतं. मध्यरात्र झाली होती. सुमतीला खूप तहान लागली होती. ती झोपेतून उठून बसली. बाजूला सुरेश कुठेच दिसत नव्हता. सुमती खोलीतून बाहेर आली आणि किचनमध्ये गेली. किचनमध्ये तिने पहिलं पाऊल आत टाकलं आणि ती सुन्न झाली. ए बाई, अगं, कोण आहेस तू आणि इथं काय करते आहेस?
चुलीजवळ एक बाई पाठमोरी बसलेली, अंगावर एक नऊवारी लुगडं होतं. डोक्यापासून तिने पदर घेत स्वतःचं सगळं शरीर त्या नऊवारी लुगड्याने झाकलं होतं. सुमतीच्या छातीत धडधडलं होतं. आऊ लवकर या, ही बाई बघा, ही कोण घुसली घरात. सुमती 2 पावलं मागे गेली आणि सुरेशला आवाज देऊ लागली. आणि आता चुलीजवळ बसलेली ती बाई तिच्या दिशेला मान वळून बघू लागली. तो चेहरा बघून सुमतीच्या पायाखालची जमीन सरकली, कारण ती स्त्री म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून हिरवं लुगडं नेसलेला सुरेश होता. सुमती जोरात किंचाळली. विकृतपणे स्मितहास्य करत सुरेश हसत होता. त्याच्या आवाजात एका बाईच्या आवाजाचा सूर स्पष्टपणे येत होता. कपाळावर पूर्णपणे कुंकू फासलं होतं. नाकात एक नथ घातलेली होती. हातात हिरव्या बांगड्या आणि अंगावर हिरवं लुगडं नेसलेला तो भयानक दिसत होता. बाबू लवकर ये, बघ काय झालं इथं. बाबू, ती जोरात ओरडली आणि तिने बाबूला आवाज दिला. जमिनीवर काहीतरी रगडल्याचा आवाज येत होता. तिने बाबूच्या खोलीच्या दिशेला नजर टाकली आणि आता मात्र तिच्या छातीतून तिचं काळीज बाहेर यायचं बाकी राहिलेलं. बाबू जमिनीवर स्वतःचं शरीर रगडत रगडत एका अपंग मुलासारखा हाताने खरडत खरडत दरवाजातून बाहेर येत होता. काय झालं गये सटवे. बाबूच्या आवाजात एका लहान मुलाचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता. त्याने स्वतःचे कपडे अर्धे अर्धे कापले होते. शर्टाच्या बाह्या कापून हाफ शर्ट आणि पॅन्टच्या बाह्या कापून पॅन्ट तयार केलेली दिसत होती. अचानक सुरेश स्वयंपाक खोलीतून उठून उभा राहिला आणि कमरेत वाकत वाकत एखाद्या म्हाताऱ्यासारखी लंगडत लंगडत तिच्या समोरून आता बाहेर बाबूच्या खोलीकडे आला आणि बाबूला त्याने खांद्यावर एखाद्या लहान मुलासारखं उचललं आणि आता तो तिथून बाहेर जाऊ लागला. तिला समजलं होतं की आता प्रकरण हाताबाहेर जाणार आहे. तिला काय सुचलं काय माहिती. ती पटकन घराच्या दरवाजातून बाहेर आली आणि बाहेर येत तिने दरवाजाला बाहेरून कडी लावून घेतली. घरात येण्या जाण्यासाठी दुसरा कुठलाच मार्ग नव्हता. बाहेर येता येता का कुणास ठाऊक तिने तो रुमालही घेतला ज्यात ते खिळे होते. आतून आता सुरेश दरवाजावर लाथा मारू लागला. स्त्रीसारख्या आवाजात तो किंचाळत होता, ए सटवे, दार उघड, मला जाऊ दे, मला जाऊ दे. हळूहळू शेजार पाजारचे लोकही घरातून बाहेर येऊ लागले होते. हळूहळू तिथे सगळे जमले. घाबरलेल्या सुमतीला आता सगळ्यांनी आधार दिला. तिने घडलेला सगळा प्रसंग त्या लोकांना सांगायला सुरुवात केली. समोरच एका झाडाखाली तो झोपलेला. त्याला सगळे बापू म्हणायचे. त्याचं खरं नाव कोणालाच माहिती नव्हतं. 75 ते 80 वर्षाचा त्याचं वय होतं. कोण होता, कुठून आलेला काहीच ठाऊक नव्हतं. कोण म्हणायचं तो वेडा आहे. दिवस दिवस शून्यात नजर लावून एकटाच काहीतरी बडबडत राहायचा. वस्तीतले लोक त्याला खायला द्यायचे, राहिलेले कपडे द्यायचे. त्यावरच त्याचं जीवन सुरू होतं. आतमधून आता सुरेशच्या ओरडण्याचा आवाज बाहेरपर्यंत येऊ लागला आणि त्याच्यासोबत लहान मुलाच्या आवाजात बोलणारा बाबू देखील आता जीव तोडून ओरडू लागला. दोन्ही आवाज त्याला ऐकू आले आणि ते आवाज ऐकून कोणास ठाऊक त्याला काय झालं. ताडकंत उठला आणि चालत चालत सुरेशच्या घरासमोर जमलेल्या लोकांजवळ आला. लोक एकमेकांशी बोलत होते. सुमती सगळं काही सांगत होती आणि तितक्यात आतमधून सुरेशच्या ओरडण्याचा आवाज आला, सोड आम्हाला, जाऊ दे इथून. आता सुरेशच्या आवाजात पूर्णपणे त्या अपरिचित असलेल्या स्त्रीचा आवाज मिश्रित झालेला. म्हाताऱ्याला तो आवाज चांगलाच लक्षात होता. ही तर तीच रखमा आणि तिचा पोरगा सर्जा. म्हातारा एकदम ओरडला. आजवर म्हातारा कायम एका वेगळ्या तंद्रीत असायचा, पण आज म्हातारा एकदम व्यवस्थित होता. म्हणजे तुम्हाला माहिती आहे ही कोण आहे ते? सुमतीने विचारलं. हो, कितीतरी वर्ष शोधतोय मी त्या दोघांना. त्यांचे आवाज, त्यांचं बोलणं, सगळं काही माझ्या मनात अगदी घट्टपणे रुतून बसलेलं आहे. माझा नवरा सोबत हे घेऊन आला होता. मला वाटते त्यामुळेच त्यांच्यावर ही भूतबाधा झाली आहे. तिने ते चांदीचे खिळे
आता म्हाताऱ्याच्या समोर धरले. म्हातारा आता पुढे आला आणि त्याने घराचे दार उघडलं आणि आता ती काठी आपटतो आणि ती काठी आपटत घराच्या आतमध्ये गेला आणि त्याने दार बंद करून घेतलं. 10 मिनिट सगळं काही शांत झालं. 10 मिनिटानंतर म्हातारा बाहेर आला. मला माहितीये यातून कसं सोडवायचं यांना. या दोघांना माझ्याबरोबर पुन्हा एकदा तिथेच सोडा, त्याच जंगलात, आणि तू सुद्धा माझ्या सोबत चल, तो सुमतीला म्हणाला. आतमध्ये सुरेश बेशुद्ध होता. बाबू देखील बेशुद्धच पडलेला. हे सगळ्यांनी पाहिलं होतं. सुमतीने होकार दिला. बाजूच्या घरात राहणाऱ्या एका माणसाकडे एक गाडी होती. बाकी कोणीही येणार नव्हतं. तो म्हातारा बापू, सुरेश, सुमती आणि बाबू एवढेच त्या गाडीत बसले आणि निघाले. जंगलाच्या मध्यभागी येत त्याने गाडी थांबवायला सांगितली. मी नाही आली तरी चालेल, पण हे सगळे सुरक्षित घरी येतील सकाळपर्यंत. तू जा, असं त्यांनी त्या माणसाला सांगितलं. त्या माणसाने देखील गाडी वळवली आणि तो तिथून निघून गेला. सकाळ झाली होती. पूर्ण वस्ती रात्रभर जागीच होती आणि तितक्या समोरून सुमती, बाबू आणि सुरेश सुखरूपपणे चालत येताना दिसत होते. पण म्हातारा कुठेच नव्हता. वस्तीतल्या सगळ्यांनाच आनंद झाला की हे तिघेही आता सुखरूप परत आले आहेत. पण बिचारा म्हातारा बापू मात्र आता कधीच येणार नव्हता. तिघेही आता घराच्या आत आले. सुमतीने दार बंद करून घेतलं. बाहेर जे सगळे लोक आपापल्या घरात गेले होते. रखमा कुठे होतीस तू? किती वर्ष वाट बघितली तुझी. अहो तुम्हाला आता कसं सांगू, आम्ही दोघांनी तुमच्या बिना कसे दिवस काढले. सुमतीचा आवाज पूर्णपणे बदलून गेला होता. सुरेशचा आवाज त्या म्हाताऱ्यासारखा झालेला आणि बाबू मात्र लहान मुलांसारखी हालचाली करत घरात बागडत होता. सुमतीने शून्यात नजर टाकली. 50 वर्षापूर्वीचा तो प्रसंग तिला आठवला. जंगलात राहून जोगवा मागून जगणारं ते कुटुंब होतं. बापू, त्याची बायको रखमा आणि त्यांचा अपंग मुलगा सर्जा. बाजूलाच असलेल्या गावात त्या काळामध्ये एक साथ पसरली होती. गावातल्या बऱ्याच मुलांना अपंगत्व येऊ लागलं होतं. गावातल्या पाटलांना आणि गावातल्या इतर लोकांना जंगलात विभक्त राहणाऱ्या या कुटुंबावरती शंका आली होती. या कुटुंबातील रखमा हीच आपल्या गावावर करणी करत आहे आणि ही स्त्री नसून एक हाडळ आहे, असं त्या गावातल्या सगळ्याच लोकांनी पसरवलं. त्या रात्री बापू काही कामानिमित्त शहरात गेला होता. त्याच रात्री गावातल्या लोकांनी जंगलात येत साऱ्याच्या आणि रखमा मला त्याच्या झोपडी सकट जिवंत जाळलं होतं. पण या घटनेनंतर गावातल्या लोकांना रखमा आणि सर्जा जंगलात भटकताना आरडाओरडा करताना दिसायचे. गावातल्या लोकांना आता ते दोघे त्रास देऊ लागले होते. त्या दोघांच्या भटकणाऱ्या आत्म्यांना कैद करण्यासाठी त्यांनी एक मांत्रिक बोलावला होता. त्या मांत्रिकाने त्या जळालेल्या झोपडीजवळ काहीतरी अघोरी असा विधी केला होता आणि त्या दोघांचेही आत्मे त्या झाडात कैद केले. चांदीचे ते 2 मोठे खिळे त्या झाडात ठोकून त्यांना तिथेच कैद करण्यात आले होते. बापूला या घटनेबद्दल काहीच कल्पना नव्हती. महिन्याभरानंतर तो जेव्हा परत आला तेव्हा जंगलात तो बापूला या घटनेबद्दल काहीच कल्पना नव्हती. त्याला काहीच कळू दिलं नाही. गेली 50 वर्ष तो त्यांचा शोध घेत होता. शोध घेत घेत भटकत तो कसा तरी दिवस काढत जगत होता. हा योगायोगच होता की रखमा आणि सर्जा त्याच्यापर्यंत पोहोचले आणि आता त्या तिघांना 3 मानवी शरीर देखील मिळाली होती. दुसरा अनुभव. आज नवीन घरात माझा पहिलाच दिवस होता. काल फेसबुकला मेसेज आला पुण्याच्या सदाशिव पेठेत एक 1 BHK भाड्याने उपलब्ध असल्याचा आणि भाडं तर फारच कमी, 5,000 महिना आणि डिपॉझिट 0. लगेच जाऊन भेटून व्यवहार ठरवला. तशी बिल्डिंग जुनी होती पण फ्लॅट मस्त होता. फुल्ली फर्निश्ड बेड होता. बाहेर लाकडी सोफा होता आणि लिव्हिंग रूम मध्ये एक रॉकिंग चेअर म्हणजे डुलणारी खुर्ची पण होती. तसे माझं सामान काही फार नव्हतंच. एक बॅग बस.
जेवणाची खानावळ पण जवळच मिळाली. आता यायचा जायचा ताप नाही. मी पोहोचलो रूमवर. रात्री मस्त झोप लागली. सकाळी दारावरची बेल वाजली आणि उठलो. समोर एक वयस्कर अशी बाई उभी होती. साहेब, मला कळलं तुम्ही इथं नवीन राहायला आलात. मी घरकाम करते इथं बिल्डिंगमध्ये 4 घरांमध्ये. तुम्हाला झाडायला पुसायला बाई हवी असेल म्हणून म्हटलं विचारावं. ती बोलत होती. किती पैसे घ्याल? माझं जेवण खानावळीत होतं त्यामुळे भांडी तर नसतील, पण कपडे धुवायचे किती पैसे घ्याल? 800 रुपये घेईन. ठीक आहे, मग या उद्यापासून. मी धुवायचे कपडे ठेवून जाईन. ती गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी 7ला दाराची बेल वाजली. मी दार उघडलं. ती आत आली आणि कपडे धुवू लागली. असे 4 दिवस गेले. 5व्या दिवशी नेहमीप्रमाणे ती आली. आता आमची चांगली ओळख झालेली होती त्यामुळे थोड्याफार गप्पा होऊ लागल्या. मावशी, या मजल्यावर कोणी बिराड नाही राहत का अजून? मी सहज विचारलं. नाही साहेब, इथं राहायचे लोक, पण आता कोणी नाही. शेजारचे कुलकर्णी आणि गोखले आता कोथरूडला असतात आणि शिंदे पण वर्षभर झालं इथून मुलाकडे अमेरिकेला गेलेत. का बरं? शहरातील इतका चांगला एरिया असून पण. आणि बाकीच्या मजल्यावरची लोक पण इकडे फिरकत नाहीत. मी शंका विचारली. खरं सांगू साहेब, तुम्ही पण नका राहू इथं. दुसरी खोली बघा शक्य तितक्या लवकर. ती लादी पुसता पुसता म्हणाली. का मावशी, असं का? मी लॅपटॉप बाजूला ठेवत म्हणालो. या घरात भूताचा वास आहे. ती म्हणाली. काय? माझी क्षणभर तंतरली. हो, खरं तर सांगणार नव्हते, पण सांगते आता. शेवटी मला काय हो, दुसरी कामं मिळतील, पण तुमचा जीव महत्वाचा. ती काळजीने म्हणाली. सांगा ना. मी कुतूहलाने विचारलं. तुम्हाला इथं कसले भास नाही झाले का? कसले भास? म्हणजे कोणीतरी तुम्हाला बघतंय रात्रीचं, किंवा कोणी तुमच्या व्यतिरिक्त इथं आहे? नाही, मी तर 5 दिवस झाले इथं आहे, पण कसला भास नाही की काही नाही. मी म्हणालो. मग ठीक आहे, पण इथं राहणारे आधीचं बिराड 2 दिवसात पळून गेलं. त्यांना इथं भास व्हायचे कसले कसले? कदाचित त्यांच्या मनाचे खेळ पण असतील. हो, शक्य आहे. बऱ्याचदा मनाचे खेळच असतात. ती काम आटोपून गेली. मी पण आवरून ऑफिसला पोहोचलो. का कुणास ठाऊक, पण कामवाल्या मावशीचं बोलणं डोक्यात राहून गेलं. कामावरून निघायला उशीर झाला होता. घरी पोहोचताना मनात एक भीती वाटत होती. मी बिल्डिंगमध्ये पोहोचलो. 3ऱ्या मजल्यावर आलो. कुलपाला किल्ली लावली आणि मजल्यावर नजर फिरवली. मजल्यावरची सगळी घरं बंद होती. ती का बंद होती हे मला सकाळी कळलं होतं. त्यामुळं आत शिरताना मनात भीती दाटून आली होती. मी सावधपणे दार उघडलं. लाईट लावली. घर शांत होतं. मी येताना जेवून आलो होतो, त्यामुळे जास्त विचार न करता आता सरळ झोपावं म्हणून मी बेडरूममध्ये आलो. लाईट बंद करून मी बेडवर पडलो. देवाचं नाव घेऊन मी झोपी गेलो. थोड्या वेळात माझा डोळा लागला. झोपेत माझ्या कानावर गाणं गुणगुणण्याचा आवाज येऊ लागला. पहिल्यांदा मला वाटलं की स्वप्न असेल, पण हळूहळू जसा मी जागा होऊ लागलो तो आवाज स्पष्टपणे ऐकू येऊ लागला. मी उठून बसलो. तो गुणगुणण्याचा आवाज बाहेरच्या खोलीतून येत होता. भीतीने माझं अंग थरथरू लागलं. मी हृदयाची धडधड पण ऐकू शकत होतो. मी हिम्मत करत बेडरूमचं दार उघडलं आणि बाहेरच्या खोलीत पाऊल टाकलं. खोलीच्या खिडकीजवळ असलेल्या रॉकिंग चेअरवर कोणीतरी पाठमोरं बसून होतं. खुर्ची हालत होती. ती पाठमोरी बसून त्या डुलणाऱ्या खुर्चीतून खिडकीकडे तोंड करून बसली होती. त्यामुळे तिचा चेहरा दिसत नव्हता. ती एक जुनं अंगाई गीत गुणगुणत होती. ती एक म्हातारी बाई असावी हे तिच्या आवाजावरून कळत होतं. मी एक एक पाऊल टाकून त्या खुर्चीकडे येऊ लागलो. तितक्यात ती डोक्यावर पदर घेऊन उठली आणि हळूहळू चालत किचनमध्ये निघून गेली. तिच्या हातात लोकरीचा एक गोळा होता. जणू काही ती कोणासाठी तरी स्वेटर विणत असावी. ती किचनमध्ये गेली. ते सगळं पाहताना माझ्या अंगाचा थरकाप उडाला होता. माझा घसा कोरडा पडला होता. पण किचनमध्ये जाऊन बघायची माझी हिंमत होत नव्हती, कारण तिचं अस्तित्व त्या खोलीत
अजून शिल्लक होतं हे मला त्या आपोआप डुलणाऱ्या रॉकिंग चेअरवरून कळत होतं. मी घामाघूम होऊन पटकन माझ्या बेडरूममध्ये शिरलो आणि दार आतून लावून घेतलं. मला पळून जावंसं वाटत होतं. मी घड्याळ पाहिलं. 3:30 वाजले होते. मी बेडवर जरा टेकलो. काय करावं कळत नव्हतं. देवाचं नाव घेत मी बेडवर बसून राहिलो. जवळपास अर्ध्या तासाने मी जरा आडवा झालो. बघता बघता माझा परत डोळा लागला. काही मिनिटच झाली असावीत. बाहेरच्या खोलीतून एक कर्णकर्कश किंकाळी माझ्या कानावर पडली आणि माझं काळीज तोंडाशी आलं. काय झालं असावं हे पाहायला पण बाहेर जायची माझी हिंमत नव्हती होत. अचानक परत सगळी शांतता झाली. मी थोडा श्वास घेत सुटकेचा निश्वास टाकणार होतो. इतक्यात मला तो अंगाई गुणगुणण्याचा आवाज माझ्या कानाच्या मागून येऊ लागला. इतका जवळून की जणू ती माझ्या मागे बसूनच अंगाई म्हणत आहे. मी सावधपणे नजर मागे फिरवली. एक डोक्यावरून पदर घेतलेली म्हातारी माझ्या पाठीला पाठ लावून बसली होती. तिचा चेहरा मला दिसलाच नाही. मी दचकून ताडकन उठलो. पळत बेडरूममधून बाहेर आलो आणि बघतो तर काय, पुन्हा तीच म्हातारी त्याच खुर्चीवर पाठमोरी बसलेली. माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली. कानावर दरवाजाच्या बेलचा आवाज आला. मी डोळे उघडले. सकाळ झाली होती. मी बाहेरच्या खोलीत जमिनीवर पडलो होतो. मी उठून उभा राहिलो आणि दार उघडलं. कामवाल्या मावशी होत्या. माझ्या जीवात जीव आला. मावशीचं येणं खूप मोठा आधार होता. काय साहेब, बरे आहात ना? मावशीने आत येत विचारलं. मावशी, काल रात्री काय भयंकर प्रकार पाहिलेत मी इथं, सांगू शकत नाही. मी मावशीला रात्रीची घटना सांगितली. म्हणजे लोक म्हणतात ते खरं आहे तर. इथं त्या बाईचा जीव इथंच अडकलाय वाटतं. ती कोणाला टिकून देणार नाही इथं. मावशी म्हणाली. बाई? कोण बाई? इथं एक वयस्कर बाई होत्या राहायला आणि त्यांची देखभाल करायला एक बाई असायच्या. एक दिवस दुपारी कोणीतरी घरात शिरलं आणि बाईचा खून केला. याच खुर्चीवर तिचं प्रेत जखमी पडलेलं होतं. तेव्हापासून या घराचा मालक मालकीन इथं यायचे बंद झाले. घर विकलं पण जाईना. भाडेकरू टिकत नाहीत कारण विचित्र भास होतात. मावशी म्हणाल्या. मी पण आजच निघतो इथून. मला नाही राहायचं इथं. मी म्हणालो. मी आत गेलो. कपडे बदलून बॅग भरली. कपडे बॅगेत टाकत श्रीकांतला फोन केला. तो म्हणाला, ठीक आहे, काही दिवस त्याच्याकडे मी राहू शकतो. हे एक बरं झालं. मी आणि मावशी बाहेर आलो. कुलूप लावलं. मावशी बाकीची कामं करायला वरच्या मजल्यावर. मी खाली जिना उतरू लागलो. मालकाला फोन करून सांगितलं की मी फ्लॅट सोडतोय, किल्ली घेऊन येतोय. मी बिल्डिंगच्या खाली आलो होतो. मालक माझ्याशी फोनवर हुज्जत घालत होता की मी त्याला ॲडव्हान्स दिलेलं 1 महिन्याचं भाडं तो परत देणार नाही वगैरे. टेरेसवर खेळणाऱ्या मुलांचा चेंडू माझ्या समोर पडला आणि मी वर पाहिलं आणि मला धक्काच बसला कारण माझं पाकीट फ्लॅटमध्येच राहिलं होतं. माझ्या लक्षात आलं. मी परत फ्लॅटवर आलो. किल्ली लावून कुलूप उघडलं आणि फ्लॅटमध्ये शिरलो. बेडरूमच्या टेबलवर ठेवलेलं पाकीट उचलून खिशात ठेवलं. तितक्यात तो रात्रीचा अंगाईचा आवाज कानावर पडला आणि माझं अंग थरारलं. तो आवाज बाहेरच्या खोलीतून येत होता. मी बॅग खांद्याला लावून बाहेर पळायच्या तयारीत बाहेरच्या रूममध्ये आलो. ती म्हातारी पाठमोरी खुर्चीत बसून अंगाई म्हणत बसली होती. मी जीवाच्या आकांताने पळत फ्लॅटच्या बाहेर आलो. दार उघडून घेतलं. पळत खाली आलो आणि बिल्डिंग पार्किंगमधून सहज नजर वर फिरवली आणि एक गोष्ट माझ्या लक्षात आली. मी जाता जाता शेवटचं एकदा माझ्या फ्लॅटच्या खिडकीकडे पाहिलं आणि माझं डोकं सुन्न झालं. फ्लॅटच्या खिडकीत नऊवारी साडी नेसलेली एक म्हातारी खाली माझ्याकडे बघत होती आणि तिच्या शेजारी मावशी उभ्या होत्या. माझ्याकडे बघत स्मितहास्य करत. खालीच बिल्डिंगच्या जुन्या वॉचमनची खोली होती. बिल्डिंगच्या वॉचमनकडून मला समजलं की त्या दिवशी त्या घरात 2 खून झाले होते. एका म्हातारी आजी आणि दुसरी म्हणजे कामवाली मावशी. त्या दोघी तिथं कुणालाच राहू देत नाहीत.